अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे. पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनल. आई सावित्री यांचा 195वा जन्मदिवस. माता सावित्री नसती, ज्योतिबा नसते तर कदाचित आपल्याला शिक्षण म्हणजे काय आणि त्या शिक्षणाचं महत्त्व काय हे कळलंही नसतं. त्या आईच्या कृपेने आज आपण सगळी लेकरं घडलो. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या या आईप्रती जे मातृप्रेम आहे ते आपण सदैव स्मरणात ठेवावं, जीवनामध्ये उत्कर्ष निर्माण करावा. आणि मला सांगताना आनंद वाटेल की माझ्या आईचंही नाव सावित्रीच. माझ्या आईने मला नेहमी शिक्षणासाठी मारलं, पिटलं, अंगठा बहादर होती. तिला शिक्षण म्हणजे काय माहीतच नव्हतं, परंतु ती आमच्यावर खूप प्रेम करायची, सगळ्या भावंडांवर. त्याच्यामुळे आम्ही काही जीवनात करू शकलो. आणि त्याच अपेक्षेने आपण हे जवाहर विद्यार्थीगृहामध्ये अभ्यासिका सुरू केली, कारण अभ्यासाचं ज्ञानाचं काही वेगळं महत्त्व असतं. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने, उपस्थित पाहुण्यांच्या वतीने आमचे गोपाल भारतीजी, डॉक्टर ईश्वरदान आशिया, डॉक्टर गिमोणकरजी, आमचे डुबरे सर आणि आमच्या लाडक्या डॉक्टर वर्षा चौरे, आमचे कृष्णा मदनकरजी आणि आपल्या सगळ्या अभ्यासिकेच्या ठराविकच जरी असले तरी जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांतर्फे माता सावित्रीला विनम्र अभिवादन. या काळामध्ये एक छोटीशी गोष्ट ॲड करतो. त्या काळामध्ये लेडीज म्हणजे बायकांना, स्त्रियांना अजिबात शिक्षणाचा दर्जा प्राप्त नव्हता किंवा शिक्षण इतकं दिलं जाऊ नव्हतं. त्याची सुरुवात सावित्रीबाईंनी केली. हा फार मोठा एक क्रांतीचा असा एक दीपस्तंभ असल्यासारखं होतं. आणि म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून इव्हन 2 स्टेप पुढेच ज्या काम करतायत त्याचं सर्व श्रेय सावित्रीबाईंना आहे असंही मला. आज मैं सर्वप्रथम हमारे पूरे भारत की प्रथम शिक्षिका मातोश्री सावित्रीबाई फुले जी को कोटि नमन करता हूँ. और ये जो पल है, अभी हमारे उनकी जीवनी के बारे में काफ़ी कुछ बता दिया गया है, ज़्यादा आज बात करने की ज़रूरत उतनी नहीं है. लेकिन फिर भी माता सावित्रीबाई फुले के बारे में शायर ने कहा है कि मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना भी उसका जीना क्या जो औरों को जीवन देता है. तो आज हम इसीलिए माता सावित्रीबाई फुले के सामने नतमस्तक हैं. और उनका जो मिशन है हम लोगों ने बहुजन आंदोलन में पूरे देश में फैलाया. महाराष्ट्र से निकली जो चिंगारी थी उसको हमने आज कई यूनिवर्सिटी में बदल दिया. आज माता सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले जी का जो जीवन है आज पूरे देश भर में जो है एक आलोक तो पैदा कर रहा है. और इस संदर्भ में अभी हमारे जो है सपने अभी हमारे महापुरुषों के अधूरे हैं. और इसको हमने तय किया है कि 4000 साल की गुलामी को अब हमने इस वर्ष को जो है 2026 को शौर्य वर्ष के रूप में घोषित कर दिया है. और हम इस वर्ष के अंदर जो है शौर्य वर्ष जैसे सब संविधान का शौर्य वर्ष, संविधान का शौर्य वर्ष घोषित किए हैं. और संविधान के माध्यम से अब जो है जो हमारी समस्त आदर्शों को जो उसमें पिरोया गया है बाबा साहब अम्बेडकर ने, महात्मा ज्योतिबा फुले जी को गुरु माना और हमारे बुद्ध को माना और उन्होंने जो है संत कबीर जी को जो माना. और उसके बाद में सारे गुरु हमारे जो है, चाहे वो तुकाराम जी हो, संत तुकाराम जी हो, चाहे हमारे जो भी संत जो है जगनाड़े जी के ऊपर जो भी हमने उनका जो सम्मान किया, तो ऐसे सभी संत महापुरुषों की वाणी को संविधान में संजोया गया है. और इसलिए जो है सारे ग्रंथों का, विश्व के समस्त ग्रंथों की चाबी है, मास्टर चाबी है भारत का संविधान. इसलिए हमने कहा कि उसी में गीता, महाभारत सभी धर्मों के अंश है. उसको हम लोगों को अब जो है एक किताब को अगर दूसरे लोग कई पत्थरों को भी भगवान बना सकते हैं तो हम भी एक संविधान को हम चाहते हैं कि वो एक गुरु बने और एक विश्व गुरु के रूप में हम मानकर उसको चलते हैं. उसी के आदर्श पे हम 4 साल के अंदर इस 4000 साल, क्योंकि आज हमारे पास 50 करोड़ पढ़ा लिखा ओबीसी, हमारे पास SC ST का समाज है. इसलिए हमारा विश्वास बढ़ गया कि अगर हमने राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत के तहत उसको जोड़ने में निकले हैं और निश्चित रूप में अगर वो हमारे समयबद्ध कार्यक्रम के ऊपर जीत गया तो समझ जाए कि वो क्रांति जो है बिना खून खराबे की, मतलब खून खराबा नहीं होना है, हमारे संत महापुरुषों के आदर्शों पर चलेगा. वारकरी समाज. बहुत बहुत धन्यवाद. छान नियोजन करून
सावित्री बोलते या मनोगतातून त्या व्यक्त करतात की 9 वर्षाची सावित्री नेवासे इथून निघाली आणि पुण्याला येऊन फुले कुटुंबाची सून झाली. माझे सासू आणि माझ्या नंदा खूप चांगल्या होत्या. एक दिवस माझी सासू मला म्हणते की सावित्री, आज मला काही बरं वाटत नाही आहे, आज की नाही ज्योतिबाचा डबा तू घेऊन जा, त्याला शिदोरी शिकवा. सावित्रीबाई शिदोरी घेऊन शेतामध्ये गेल्या. जाताना लपून एक पुस्तक घेऊन गेल्या जे त्याला एका इंग्रजी अधिकाऱ्याने दिलं. ज्योतिबा जेवायला बसले. सावित्रीबाईने हळूच ते पुस्तक काढलं आणि म्हणतात, कशा? अहो, या पुस्तकातनं मला शिकायचं. ज्योतिबा म्हणतात की आज तू माझ्या मनातलं बोललीस. कधीपासून? सावित्री म्हणाले, मग कधीपासून सुरू करायचं? त्यामुळे शिक्षणाला उद्या नाही, आजचाचपासून सुरुवात. आणि त्याच दिवसापासून सुरुवात झाली. पहिल्यांदा अक्षरं झाले. अक्षराची जागा शब्दांनी घेतली, शब्दांची जागा वाक्यांनी, वाक्यांची जागाने उतारे व्हायला लागले. सावित्रीबाईंचं शिक्षण पुढे चालायला लागलं. एके दिवशी ज्योतिबा घरी आले तर अत्यंत उदास चेहऱ्याने. पत्नीला पतीचं दुःख हे सर्वात अगोदर कळतं. विचारलं सावित्रीने, काय झालं म्हणे? काय नाही म्हणे, तुला सांगण्यासारखं नाही. हो, नेमकं झालं काय? तर म्हणे, पुण्याला आपल्याला शाळा काढायची आहे, पण नेमकं असं होत आहे की तिथले पुणेकरी लोक असं म्हणतात की स्त्री शिक्षिका असेल तरच आम्ही परवानगी देऊ, आणि माझ्याजवळ तर स्त्री शिक्षिका नाही आहे, काय करावं म्हणून मी चिंतित. सावित्रीबाई म्हणतात की मी जर काही केलं तर चालेल का? मी जर का तिथे शिकवायला गेली तर चालेल का? ज्योतिबांना आवडतं, पण म्हणाले, लक्षात घे बरं, हे तुला वाटते तितकं सोपं नाही. या कामामध्ये असंख्य अडचणी आहेत. सावित्रीबाई दुसऱ्या दिवशी आपल्या एका सोबतींना घेतलं आणि त्या वाड्याच्या दिशेने निघाल्या. गावकरी तिथे उपस्थितच होते. पोहोचल्याबरोबर सर्वांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की हे तुझे शिक्षणाचे धडे त्या ज्योतिबांसमोर चालू द्यायचे, इथे चालणार नाही, इथे शाळा बिळा काही निघणार नाही. सावित्रीबाई संध्याकाळला घरी परत आल्या. डोळ्यात पाणी होतं. ज्योतिबांना सांगायला लागल्या. ज्योतिबा म्हणाले, मी तुला कालच बोललो, पण एक लक्षात घे, इथे पराभूत झाली तर पुढे भविष्यात प्रगती करू शकते. सावित्रीबाई दुसऱ्या दिवशी पोहोचल्या. एका वयस्कर माणसाने त्यांच्या अंगावर हात उगारला. हात उगारल्याबरोबर कुठनं फळ त्यांना लाभलं माहिती नाही, त्यांचा हात हवेतच धरला आणि म्हणाले की हेच तुमचा पुरुषार्थ का? की एखाद्या स्त्रीवर आपल्या विचारांचं दडपण आणण्याचा प्रयत्न करायचा आणि ते ऐकले नाही तर शारीरिक हल्ला करायचा. ही शाळा आज उघडणार म्हणजे उघडणार. त्याच वेळेला एक छोटीशी 7-8 वर्षाची मुलगी आली. सावित्रीबाईंच्या पातळाला घेऊन म्हणाली की ताई, मी तुमच्या शाळेत शिकली. आणि ती पहिली शाळा जी 6 विद्यार्थिनींनी सुरू झाली. 6चे 60 झाले, 60चे 600 झाले, 6000 झाले, 6 लक्ष झाले, 6 करोड झाले. मुलींनो, आज असंख्य मुली जेव्हा शिकताना मी बघते, मला आनंद होतो, मला तुमच्यातनं बळ प्राप्त होते. पण त्यातही अजूनही कुठेही एखादी मुलगी जरी शिक्षणापासून वंचित राहिली ना, त्याचा मला दुःख होतं. म्हणून मुलींनी लक्षात घ्यावा, कुठेही अडीअडचण आली, काहीही आली, जर शरीर रूपाने मी तुमच्यातनं निघून गेली असेल तरी वैचारिक रूपाने समाधानाची आहे ही सावित्री आजही तुमच्यातच आहे, तुमच्यातच आहे, तुमच्यातच. 2 मिनट हमारे डॉक्टर आशिया जी बच्चों को एडवाइस करेंगे. सर राजस्थान बोर्ड आले, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये मोठ्या पोस्टवर होते आणि डायरेक्टर होते. बच्चों को एडवाइस करें सर आज के दिन. सर्वप्रथम मैं आज आप सभी को माता सावित्री का 150वां जन्म दिवस है, उसकी आप लोगों को बधाई देता हूँ और आप लोगों को बधाई देता हूँ. और सबसे बड़ी बात जो ये है कि आज हमारे लिए जो माता सावित्री ने जो ये द्वार खोला है शिक्षा का, उसका सदुपयोग तो करना ही है, लेकिन हमारे को बाबा साहब से भी ये सीख लेनी है, क्योंकि हमारे को यदि अंतर्राष्ट्रीय स्तर पर ख्याति प्राप्त करना है या हमारा ज्ञान मनवाना है या कुछ काम करना है, तो हमारी मातृभाषा में तो हमारे को पारंगता होनी है, लेकिन इसके साथ साथ में इंग्लिश में भी उतना ही हमारा कमांड होना है. हम लोगों ने बाबा साहब का नाम बहुत लिया, लेकिन बाबा साहब ने सीखा, बाबा साहब से विशेष सीखा नहीं. यदि आज हम इंग्लिश में शिक्षा लिए रहते, यदि हमारा कमांड होता, तो हमारा जो प्रतिनिधित्व है बहुत
तरह तरह के फील्ड में होता। इसलिए मैं युवा पीढ़ी से यही आह्वान करता हूँ कि अपनी मातृभाषा के साथ साथ में अंग्रेजी विषय पे उतना ही कमांड होना चाहिए। तो इससे क्या है कि जितनी हम भाषाएं पढ़ेंगे उतना ही ज्ञान हमारा समृद्ध होगा। और ये अंतर्राष्ट्रीय भाषा होने की वजह से इसको सीखना जरूरी है। और तो विदेशों में तो छोड़िए, हमारे देश में भी यदि हम साउथ में जाएंगे तो हमारे को यदि इंग्लिश नहीं आती है तो हमारा काम नहीं चलेगा। यदि हम नॉर्थ ईस्ट में जाते हैं, जो 8 स्टेट है वहाँ पर, तो इसलिए हमारे को इंग्लिश का महत्व समझते हुए जो हमारे सावित्रीबाई ज्योति ने जो अलग माता जी अलग जगाई है, उसको हमारे को इस ज्योति को आगे बढ़ाना है और हमारे जीवन में इस शिक्षा को ही अधिकार बना के और सफल होना है। शिक्षा ही एक ऐसा ज्ञान है जिसका जो आपका चोरी नहीं हो सकता। तो इसलिए इस ज्ञान की रक्षा करने की जरूरत नहीं है अलग से, न ही आपको कोई तिजोरियों में रखना है, न कोई बैंक के लॉकर में रखना है, न किसी से छुपाना है। और ये एक ऐसा ज्ञान है, ऐसा हमारा धन है कि जितना आप बांटोगे उतना ही हम समृद्ध होंगे। तो मुझे बोलने का मौका दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। आदित्य विल एक्सप्रेस आवर थैंक्स। आभार व्यक्त। सबको धन्यवाद। सबको धन्यवाद। आज सावित्रीबाई फुले जन्मदिवस, तर आज आपल्या जवाहर अभ्यासिका नंदनवन इथे या वसतिगृहामध्ये ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुणेगण पाहुणे मंडळी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले सर्व मनोगत व्यक्त केले। त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।